नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण काही जीकेचे प्रश्न बघणार आहोत जे येणारी पोलीस भरती आहे त्यासाठी तुम्हाला खूप महत्त्वाचे ठरतील. चला तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा पहिला प्रश्न आहे मित्रांनो, प्रथम परमवीर चक्र मिळालेले मेजर सोमनाथ शर्मा हे कोणत्या रेजिमेंटचे होते? उत्तर ऑप्शन क्रमांक 3 आहे गढवाल रेजिमेंट. प्रश्न क्रमांक 2 आहे, काजूचे मूळ स्थान खालीपैकी कोणते आहे? उत्तर ऑप्शन क्रमांक 1 मादागास्कर. प्रश्न क्रमांक 3 आहे, स्वातंत्र्य मजूर पक्षाची स्थापना खालीलपैकी कोणी केली आहे? उत्तर ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न क्रमांक 4 आहे, भारताच्या हरित क्रांतीचे जनक असे खालीलपैकी कोणास समजले जाते? उत्तर ऑप्शन क्रमांक 2 MS स्वामीनाथ. प्रश्न क्रमांक 5 आहे, महाराष्ट्रात पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी कोणी केली आहे? उत्तर ऑप्शन क्रमांक 4 धोंडो केशव कर्वे. प्रश्न क्रमांक 6 आहे, दादाभाई नौरोजी हे खालीलपैकी कोणत्या संस्थेशी निगडीत नव्हते? उत्तर ऑप्शन क्रमांक 4 इंडियन इंडिपेंडन्स लीग. प्रश्न क्रमांक 7 आहे, भारतातील भूदान चळवळीचे जनक असे कोणास समजले जाते? उत्तर ऑप्शन क्रमांक 3 विनोबा भावे. प्रश्न क्रमांक 8 आहे, खालीलपैकी माइंड मास्टर हे कोणत्या खेळाडूचे पुस्तक आहे? उत्तर ऑप्शन क्रमांक 4 विश्वनाथ आनंद. प्रश्न क्रमांक 9 आहे, स्वातंत्र्यापूर्वी भारताच्या इतिहासासंदर्भात स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असे कोणास समजले जाते? उत्तर ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड रिपन. प्रश्न क्रमांक 10 आहे, नागरिकांची मूलभूत कर्तव्ये भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये नमूद आहेत? उत्तर ऑप्शन क्रमांक 2 कलम 51 अ. प्रश्न क्रमांक 11 आहे, खालीलपैकी कोणत्या आयोगास घटनात्मक आयोगाचा दर्जा प्राप्त झालेला नाही? उत्तर ऑप्शन क्रमांक 4 राष्ट्रीय मानव अधिकार आयोग. प्रश्न क्रमांक 12 आहे, भारतामध्ये सध्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांची संख्या किती आहे? उत्तर ऑप्शन क्रमांक 1 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेश. प्रश्न क्रमांक 13 आहे, भारतीय राज्यघटना कोणत्या दिवशी स्वीकृत करण्यात आली? उत्तर ऑप्शन क्रमांक 2 26 नोव्हेंबर 1949 रोजी. प्रश्न क्रमांक 13 आहे, कापूस या पिकासाठी कोणती मृदा उपयुक्त असते? उत्तर ऑप्शन क्रमांक 1 रेगूर मृदा. प्रश्न क्रमांक 15 आहे, भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यातून कर्कवृत्त जात नाही? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 16 आहे, टिप्पेश्वर अभयारण्य हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर ऑप्शन क्रमांक 3 यवतमाळ. प्रश्न क्रमांक 17 आहे, हिराकूड जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? उत्तर ऑप्शन क्रमांक 4 ओरिसा. प्रश्न क्रमांक 18 आहे, ताडोबा हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर ऑप्शन क्रमांक 2 चंद्रपूर. प्रश्न क्रमांक 19 आहे, खालीलपैकी कोणाचा अकबराच्या दरबारातील नवरत्नात समावेश होत नाही? उत्तर ऑप्शन क्रमांक 4 मलिक अंबर. प्रश्न क्रमांक 20 आहे, सन 1934 मध्ये कोणी समाजवादी काँग्रेसची स्थापना केली? उत्तर ऑप्शन क्रमांक 3 जयप्रकाश नारायण. प्रश्न क्रमांक 21 आहे, कोणते कलम हे राष्ट्रपतीच्या वटहुकूम काढण्याच्या अधिकाराशी संबंधित आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 कलम 123. प्रश्न क्रमांक 22 आहे, खालीलपैकी कोणी गुरुकुल ही शिक्षण संस्था स्थापन केली? उत्तर ऑप्शन क्रमांक 4 स्वामी श्रद्धानंद. प्रश्न क्रमांक 23 आहे, कांदा व कांद्याची पात यात कोणते जीवनसत्व नसते? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 ड जीवनसत्व. प्रश्न क्रमांक 24 आहे, लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचा अध्यक्ष कोण असतो? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 लोकसभेचा अध्यक्ष. प्रश्न क्रमांक 25 आहे, एक गाव एक पाणवठा या मोहिमेचे नेतृत्व कोणत्या समाजसुधारकांनी केले होते? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर बाबा आढाव. प्रश्न क्रमांक 26 आहे, पोलीस पाटलाची नेमणूक कोण करतो?
उत्तर ऑप्शन क्रमांक 3 उपविभागीय अधिकारी. प्रश्न क्रमांक 27 आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मठिकाण कोणत्या राज्यात येते? उत्तर ऑप्शन क्रमांक 2 मध्य प्रदेश आणि महू या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे. प्रश्न क्रमांक 28 आहे, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली आहे? उत्तर ऑप्शन क्रमांक 3 महात्मा फुले. प्रश्न क्रमांक 29 आहे, सेफ्टी लॅम्पचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला आहे? उत्तर ऑप्शन क्रमांक 4 हॅम्फ्रे डेव्हिड. प्रश्न क्रमांक 30 आहे, साधे मीठ याचे शास्त्रीय नाव खालीलपैकी कोणते आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 सोडियम क्लोराईड. प्रश्न क्रमांक 31 आहे, भारताने कोणत्या देशाशी करारावर स्वाक्षरी केली आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 अमेरिका. प्रश्न क्रमांक 32 आहे, विद्युत प्रवाह मोजणारे उपकरण कोणते? उत्तर ऑप्शन क्रमांक 1 ॲमीटर. बॅरोमीटर हे हवेचा दाब मोजणारे उपकरण आहे. प्रश्न क्रमांक 33 आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जिल्हा कोणता आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 अहमदनगर. प्रश्न क्रमांक 34 आहे, आचार्य विनोबा भावे यांचा आश्रम कोठे आहे? उत्तर ऑप्शन क्रमांक 4 पवनार. प्रश्न क्रमांक 35 आहे, राष्ट्रीय लसीकरण दिन कधी साजरा केला जातो? उत्तर ऑप्शन क्रमांक 2 16 मार्च. प्रश्न क्रमांक 36 आहे, मुंबई महानगरपालिका क्षेत्रात जकातीऐवजी स्थानिक संस्था कर LBT कधी लागू झाला? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 1 एप्रिल 2014. पुढचा प्रश्न क्रमांक 37 आहे, जादूटोणा प्रतिबंधक अध्यादेश महाराष्ट्रात केव्हा लागू करण्यात आला? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 26 ऑगस्ट 2013. पुढचा प्रश्न क्रमांक 38 आहे, झिरो बजेट नैसर्गिक शेतीचे जनक असे कोणास म्हटले जाते? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 सुभाष पाळेकर. पुढचा प्रश्न क्रमांक 39 आहे, भारतीय निवडणूक आयोगाचे मुख्यालय कोठे आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 दिल्ली. प्रश्न क्रमांक 40 आहे मित्रांनो, भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना केव्हा झाली? उत्तर ऑप्शन क्रमांक 4 25 जानेवारी 1950. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढचा व्हिडिओ टाकला तर तो तुमच्यापर्यंत लवकर पोहोचावा. मित्रांनो, भेटूया पुढील व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.